तर कोल्हापूर लोकसभा भाजप की शिवसेना लढणार? कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मला दिली तर मी लढेन असं धनंजय महाडिकांनी म्हटलेलं आहे। संजय मंडलिकांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा प्रचार करू असं सुद्धा धनंजय महाडिक म्हणाले आहेत। तर कोल्हापुरातील लोकसभेच्या 2 पैकी 1 जागा काँग्रेसला मिळावी असं सतेज पाटील यांनी म्हटलंय। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाडिक परिवाराची ताकद चांगली आहे, भारतीय जनता पार्टीची ताकद मोठी आहे, शिवसेनेची ताकद मोठी आहे। हे सगळं आहे। भारतीय जनता पार्टीनं मला राज्यसभेवर खासदार म्हणून घेऊन खूप मोठा सन्मान आमचा केलेला आहे। त्यामुळं पुन्हा नव्यानं लोकसभेची आशा करणं आज तरी ते योग्य वाटत नाही। परंतु मी जसं आपल्याला सांगितलं, आज उमेदवारी बाबतीत कुठल्याही चर्चा अजून अस्तित्वात नाही आहेत। पक्षानं जो काही निर्णय घ्यायचा तो घेतल्यानंतर शिवसेनेला गेले तर शिवसेनेचा प्रचार करायचा, भाजपकडे गेले तर भाजपचा प्रचार करायचं, आम्हाला उभं राहावं म्हटले तर आम्ही उभारणार, मंडलिक साहेबांचा प्रचार करा म्हटलं त्यांचा प्रचार करणार। नाही, इतिहासाच्या पानात आता जाण्यात इतिहास झाला। आता भविष्य काय आहे ते महत्त्वाचं आहे। आता 2 वर्ष 1 वर्ष निवडणुकीला राहिलेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। अजून लोकसभेच्या चर्चा चालू आहेत। काँग्रेस पक्षानं परवा 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतलेला आहे आणि कोल्हापुरातल्या 2 पैकी 1 जागा काँग्रेसनं लढवावी अशी भूमिका जिल्ह्यातल्या सगळ्या